महाराज बसले होते आणि धारवाडचे 2 शास्त्री महाराजांचे शेजारी बोलणं चाललं होतं, काय विशेष नाही. सिंहासनावर महाराज बसलेले आणि ते शास्त्री होते. अशाच म्हणजे भक्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी चालल्या होत्या. इतक्यात यांचे वडील बंधू हागून आले तिथे. लहान मुलगा, 5-6 वर्षाचा मुलगा तो हागून आला. सारखा आई 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 करून ओरडायला लागला. म्हणजे मंदिराच्या दाराशी, रामाच्या मंदिर. काय रे म्हणाले, तर माझं ढुंगण धुवायचं आहे म्हणाले. बरं का, लहान पोर हो. तर महाराज उठले, आपली कपडी कमरेला बांधली, त्याचं ढुंगण धुतलं, आपल्या कपड्यांनी पुसलं आणि घेऊन मांडीवर घेऊन येऊन बसले त्याला. बरं का, इतक्यात गणपतराव आले, यांचे वडील आले. ते म्हणाले बा याला घेऊन जा म्हणाले. तर त्याने काय रे म्हणले, तू याला हागायला गेलं. हो म्हणले, महाराजांनी मला धुतलं. बरं का, त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. बघा, आपल्या गुरूंनी हे केलं. तर ते शास्त्रीयांनी बोलणं वगैरे झाल्यावर आले आणि पाया पडले, म्हणले महाराज क्षमा करा. तर महाराज काय म्हणाले, तुम्ही सगळे कोण आहात, माझी मुलं आहात ना. आणि माझी मुलं, तर मुलांचा मुलगा म्हणजे नातू जास्त आवडतो ना. काय मी केलं याच्यामध्ये म्हणाले. पुन्हा असं बोलू नका म्हणे. काय आणा म्हणजे स्वतःचं अमानित्व काय असेल, हा एवढा महात्मा. अरे मोठे मोठे साधू पुरुषाच्या पायाला लागायचे, त्यांनी असं कर्म करा. काय असेल तुम्ही थोडे विचार करा. नाही, फार मोठी गोष्ट आहे.